विद्यार्थी मित्रांनो, आज दुसरा व्हिडिओ घेऊन आपण आलोय. इतिहासाचा आहे. काल 3 प्रकरणांचा आपण थोडक्यात अभ्यास केला होता. आता आपण चौथ्या प्रकरणाकडे जाऊयात. 1857 चा स्वातंत्र्य लढा. यामधले एक महत्त्वाचे काही मुद्दे आपल्याला पाहायचेत. पहिल्याच परिच्छेदामध्ये पहा. वीर सावरकर जे आहे त्यांचं एक पुस्तक आहे 1857 चे स्वातंत्र्य समर. एक लक्षात ठेवायचे. त्यानंतर पाईकांचा उठाव झाला होता. कुठे झाला होता? ओडिशामध्ये. तर हे राज्य आणि पायकांचा उठाव हे लक्षात ठेवा. तर त्याचा जो संदर्भ होता की जे राजाचं खडं सैन्य होतं त्यांना पाईक असं म्हटलं जात होतं आणि त्या बदल्यात त्यांना जमिनी दिल्या जात होत्या. मात्र इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतलं आणि हे पायकांना घरी पाठवल्यामुळे त्यांनी उठाव केला होता. त्यानंतर शेतकरी आणि सामान्य जनता या कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली होती. त्यातच 1770 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तर 1770 चा एक दुष्काळ लक्षात ठेवा. उमाजी नाईक यांनी लढा दिलेला आहे रामोशी बांधवांना एकत्र करून. तर 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि पुणे या ठिकाणी फाशी देण्यात आलं. तर उमाजी नाईक यांनी कोणाचा लढा दिला होता? कोणत्या बांधवांना एकत्र करून लढा दिला होता? तर रामोशी बांधवांना एकत्र करून लढा दिला होता. आणि हा जो लढा होता हा सातारा, अहमदनगर या सोलापूर या भागामध्ये होता. त्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो, उमाजी नाईक यांना कोणत्या शहरात फाशी देण्यात आलं? तर पुणे या शहरामध्ये फाशी देण्यात आलं होतं. त्यानंतर या ठिकाणी काही महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी समाजांनी उठाव केले होते. कोकणामध्ये फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा 1857 च्या अगोदरचा पार्ट आहे थोडा. म्हणजे पहा याची सालं जर तुम्ही पाहिले तर 1817, 1803, 1832 अशा प्रकारची साल आहेत ही. त्यानंतर पहा 1806 मध्ये बेल्लोर या ठिकाणी आणि 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र स्वरूप धारण केलं होतं. आता 1857च्या लढ्याच्या कारणामध्ये एक आर्थिक कारण होतं. त्यामध्ये शेती व्यवस्था कोलमडून पडली होती. जाचक कर होते वगैरे वगैरे ते लक्षात ठेवूया. सामाजिक कारणं होती ज्यामध्ये सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे केले असल्यामुळं आपल्या सामाजिक सांस्कृतिक घटकामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहे असं लोकांना वाटत होतं. राजकीय कारणामध्ये दत्तक वारस नामंजूर करून काही राज्य खालसा केली होती, संस्थानं खालसा केली होती. तर हे खालसाचं धोरण जे होतं ते डलहौसीने राबवलं होतं. नाव लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसी याने खालसा धोरण राबवलं होतं. काल आपण एक गव्हर्नर पाहिला होता, लॉर्ड वेलस्ली, ज्याने तैनाती फौज आणली होती. तर हे लक्षात ठेवायचंय, लॉर्ड वेलस्ली, तैनाती फौज, खालसा धोरण, लॉर्ड डलहौसी. हा 1757 पासून अनेक राज्य ताब्यात त्याने घेतली होती. त्यामध्ये सातारा, नागपूर, झाशी, आता याच्यामध्ये नावं नाहीत पण उदयपूर, जयपूर, संबळपूर अशी पण नावं त्यामध्ये आहेत. त्यानंतर 1857 तात्कालिक कारण होतं की ज्यामध्ये एनफिल्ड ज्या बंदुका होत्या त्याची काडतुस तोडावी लागत होती आणि शिपायांमध्ये असं पसरलं होतं की गायीची किंवा डुकराची चरबी त्याला लावलेली आहे. तर गायी ही पवित्र असते हिंदूंसाठी, तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर जे तात्कालिक कारण घडलं होतं, मंगल पांडे याने याला अटक केली होती. याने काय केलं होतं, तर बराकपूरच्या छावणीमध्ये त्याने त्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला आणि त्याला मारून टाकलं होतं आणि त्यामुळे तेव्हापासून म्हणजे ते 1857 च्या उठावाचं एक तात्कालिक कारण ठरलं होतं. त्यानंतर 1857 उठाव म्हटलं, की कुणी-कुणी, कुठे-कुठे उठावाचं नेतृत्व केलं, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये पहा याच्यामध्ये काही नावं आहेत. सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप सिंह, रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळ भागोजी नाईक या लढ्यात अग्रभागी होते. हे लक्षात ठेवायचे. 1857 साली खानदेशात कजार सिंग याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला होता. तर ही नावं आपल्याला लक्षात ठेवायचे. लढ्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. या व्यतिरिक्त तात्या टोपे यांनी देखील स्वातंत्र्य लढ्याची सूत्र हाती घेतली होती. राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, त्यानंतर कुंवर सिंह, तर यांचं देखील नाव या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर हा जो उठाव आहे या उठावामध्ये इंग्रजांना विजय मिळाला होता शेवटी. मात्र त्याची जी कारणं होती की हा उठाव भारतभर झाला नाही. नेत्याचा सर्वसामान्य नेत्याचा अभाव निर्माण झाला होता. लष्करी डावपेच नव्हते आपल्याकडे तितकेसे आणि त्यामुळं इंग्रजांचा विजय झाला होता.
मात्र या लढ्यामध्ये जे परिणाम झालेत त्यातला एक महत्वाचा परिणाम आपल्याला पाहायचा आहे की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली होती. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो पहा की 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी. आणि त्याच ईस्ट इंडिया कंपनीने पुढे जाऊन मग बंगालमध्ये आपलं प्रस्थ निर्माण केलं. त्यामध्ये काही अधिकार मिळवले, हक्क मिळवले, दिवाणी, फौजदारी इत्यादी अधिकार मिळवून आपली राजवट त्या ठिकाणी स्थापन केली होती. मात्र ही कंपनी या 1857च्या उठावानंतर नष्ट झाली आणि भारताची सत्ता डायरेक्ट इंग्रजांच्या ताब्यात गेली. तर तो 1858चा जाहीरनामा आहे, ज्याला राणीचा जाहीरनामा असं म्हणतात. आता एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं. तर गव्हर्नर जनरल हे पद झालं होतं पहा. तर हे पद कधी झालं होतं तर 1829 नंतर लॉर्ड विल्यम बेंटिंग हा पहिला गव्हर्नर जनरल झाला होता. त्याचा उल्लेख आलेला नाही, मात्र लक्षात ठेवा. तर हा लॉर्ड विल्यम बेंटिंग बंगालचा गव्हर्नर होता आणि तो पूर्ण भारताचा गव्हर्नर बनला, तो लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्यानंतर 1858 साली हे गव्हर्नर जनरलचं पद व्हाईसरॉय पद निर्माण व्हाईसरॉय मध्ये कन्वर्ट झालं. तर शेवटचा गव्हर्नर होता लॉर्ड कॅनिंग आणि तोच पहिला व्हाईसरॉय ठरला. लक्षात ठेवा. तर लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि जर पहिला व्हाईसरॉय विचारला तरी लॉर्ड कॅनिंग उत्तर द्यायचं. मात्र जर पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर लॉर्ड विल्यम बेंटिंग उत्तर द्यायचं. तर भारताचा पहिला गव्हर्नर विचारला तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर वॉरन हेस्टिंग्ज हे उत्तर द्यायचं. तर लक्षात असू द्या, पुन्हा एकदा रिवाइज करतो की बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला तो वॉरन हेस्टिंग्ज, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल पहिला विल्यम बेंटिंग, त्यानंतर शेवटचा लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग. ही हे हे नाव लक्षात ठेवा. आणि शेवटचा जो होता व्हाईसरॉय तो लॉर्ड माउंटबॅटन होता आणि परत गव्हर्नर जनरल झालं ते 1947 सालचं सांगतोय मी. पुन्हा माउंटबॅटन झालं, ते पुढे गेल्यानंतर येणार आहे. तर राणीच्या जाहीरनाम्यानंतर लष्कराची पुनर्रचना वगैरे झाली आणि वेगवेगळ्या धोरणामध्ये बदल झालेले दिसून येतात. त्यानंतर प्रबोधनामध्ये आता याच्यामध्ये खूप प्रश्न आहेत पहा. यामध्ये काही चित्र आहेत आपल्याला दिलेली, ही चित्र जरा बघा, कारण बऱ्याच वेळा असंही होतं की एखादं चित्र दिलं जातं, त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या घटनेचं नाव असं विचारलं गेलेलं आहे यामागे पण. ओके, तर पुढे जाऊयात आपण. पहिला आहे ब्राह्मो समाज. मी अगदी शॉर्ट मध्ये घेतोय. स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1828 साली बंगाल प्रांतामध्ये. त्या अगोदर त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली होती 1815 साली. त्याचा उल्लेख इथं नाही, पण असू द्यात लक्षामध्ये. राजाराम मोहन राय आत्मीय सभा आणि पुढे जाऊन 1828 मध्ये ब्राह्मो समाज. हे ब्राह्मो समाज म्हणलं की एकेश्वरवाद ह्या गोष्ट एक लक्षात ठेवायचंय. राजाराम मोहन राय यांचं वैशिष्ट्य म्हणजे मी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी की त्यांनी सती प्रथेविरुद्ध, बालविवाहाविरुद्ध, पडदा पद्धतीविरुद्ध मोठं काम केलेलं आहे आणि म्हणूनच 1829 साली विल्यम बेंटिंगने तो सतीबंदीचा कायदा आणलेला आहे. त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. प्रश्न येऊ शकतो की राजाराम मोहन राय यांनी कोणत्या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना केली? कोलकाता. किंवा कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय. त्याचप्रमाणे त्यांचं वृत्तपत्र आहे संवाद कौमुदी. म्हणजे इथं आपण राजाराम मोहन राय विषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1828 ब्राह्मो समाज, एकेश्वरवाद, सतीप्रथेविरुद्ध काम, त्यानंतर हिंदू कॉलेजची स्थापना कोलकाता या ठिकाणी आणि संवाद कौमुदी हे वृत्तपत्र. त्यानंतर प्रार्थना समाज असंच त्यांनी स्थापना आहे दादोबा पांडुरंग तरखडकर 1848 मुंबई येथे. राजाराम मोहन रायचं काम कोलकाता येथे, प्रार्थना समाजाचं काम मुंबई येथे. तर परमहंस सभेची स्थापना केली होती 1848 साली आणि पुढे ही सभा विसर्जित होऊन प्रार्थना समाजाचं समाज स्थापन झाला. आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. तर दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी परमहंस सभा स्थापन केली होती. तर त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्याखाली शेवटी पहा की प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन केलं होतं. तर विठ्ठलरामजी शिंदे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पुन्हा एकदा सांगतो. दादोबा पांडुरंग तरखडकर 1848 साली मुंबई, परमहंस सभा, आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष, त्यानंतर सदस्य महर्षी विठ्ठलरामजी शिंदे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. त्यानंतर सत्यशोधक समाज पहा ज्योतिबा फुले 1873. ओके, त्यामध्ये श्री शिक्षणासाठी पुरस्कार केलेला आहे. याशिवाय सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे.
त्या अस्पृश्यतेच्या विरोधात काम केलेलं आहे. त्यानंतर अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांचे जे पुस्तकं आहेत त्यांची नावं इथे आहेत पहा. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक, सत्यधर्म हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती 1875. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तर आर्य समाज 1875, स्वामी दयानंद सरस्वती. पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करतो. 1828 ब्राह्मो समाज, 1848 परमहंस सभा किंवा प्रार्थना समाज, त्यानंतर सत्यशोधक समाज 1873, त्यानंतर 1875 आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचा ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश. त्यांनी एक संदेश दिलेला आहे. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षांना विचारला गेलाय. वेदांकडे परत चला. कुणी सांगितलं? वेदांकडे परत चला. मी पुन्हा रिपीट का करतोय पहा. तर वेदांकडे परत चला, आर्य समाजाचे स्वामी दयानंद सरस्वती. नीट लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद, म्हणजे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. तर विवेकानंदांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. त्या अगोदर 1893 मध्ये ते शिकागो या ठिकाणी विश्व धर्म परिषदेमध्ये गेले होते आणि त्यांनी संदेश दिला होता तरुणांना, उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. असा प्रश्न येऊ शकतो. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा संदेश कोणी दिला? तर स्वामी विवेकानंद. आणि त्यांचं जे काही सभा होती त्याचं नाव होतं रामकृष्ण मिशन. हे लक्षात ठेवायचंय. ही जी परिषद घडली होती, धर्म परिषद, विश्व हिंदू धर्म परिषद, ती 1893 ला शिकागो अमेरिकेत भरलेली होती. हे लक्षात ठेवायचंय. पुढे शीख समाजामध्ये अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली होती. त्यानंतर स्त्रीविषयक सुधारणामध्ये गोपाळ हरी देशमुख यांचं नाव इथं आहे. सतीबंदीचा कायदा ज्यावेळी करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी पुढाकार घेतला होता, त्यावेळी गोपाळ हरी देशमुख सुद्धा त्यांच्या सोबत होते. काल परवाही हा मुद्दा मला वाटतं येऊन गेला होता कालच्या व्हिडिओमध्ये, की गोपाळ हरी देशमुख त्यांनाच लोकहितवादी असं म्हणतात आणि त्यांनी शतपत्र लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर आपण फुलेंचं कार्य पाहिलं तर 1848 साली पुणे येथील भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. यात त्यांच्या सावित्रीबाई पत्नी ज्या आहेत सावित्रीबाई फुले यांची त्यांना साथ मिळालेलीच आहे. त्यांनी घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. तर हे पण लक्षात ठेवायचंय. बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाई फुले. केशवपनाची पद्धत त्यांनी घडवून आणली, त्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. तर हे आपल्याला परीक्षेला, चाचणी परीक्षेला देखील विचारलं गेलं होतं. त्यानंतर विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू यांनी प्रयत्न केलेले दिसतात. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक हे वृत्तपत्र, की ज्यांनी बालविवाह, संमती वयाचा कायदा याच्यावर मतं मांडलेली आहेत. लक्षात ठेवा, गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे वृत्तपत्र, आगरकरांचं वृत्तपत्र आहे सुधारक, ध्यानात ठेवायचे. पुढे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. जर असा प्रश्न आला, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली, तर उत्तर लिहायचंय विठ्ठलरामजी शिंदे. तर विठ्ठलरामजी शिंदे यांचा इथं पुन्हा एकदा उल्लेख आलेला आहे. वरती इथं एकदा आला होता पहा, तुमच्या लक्षात येईल. इथं पहा की विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाचे सदस्य होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे स्थापन केलं होतं आणि इकडे पुन्हा एकदा त्यांचा संदर्भ आला, तो म्हणजे की त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. त्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलेला आहे. तर हे सगळे काही फॅक्च्युअल घटक आहेत, हे डायरेक्ट पाठ करायचे आहेत आपल्याला. महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ ताराबाई शिंदे, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद विठ्ठलरामजी शिंदे, डिप्रेस क्लासेस मिशन विठ्ठलरामजी शिंदे. तर हे आपल्याला या ठिकाणी पाठ करायचंय. पुढे कर्व्यांचं उदाहरण घेतलं तर पहा, या ठिकाणी पहिले महिला विद्यापीठ उभे राहिलेले होते. धोंडो केशव कर्वे यांनी पहिलं महिला विद्यापीठ उभं केलेलं आहे, तेही लक्षात ठेवायचंय. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली, ते लक्षात ठेवायचंय. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली. आता इथं दोन्ही सारखंच वाटतं पहा, नावात पण साम्य आहे आणि जी संस्था स्थापन केली त्यात पण साम्य आहे. तर रमाबाई म्हटलं की शारदा सदन आणि पंडिता रमाबाई म्हटलं की शारदा सदन आणि रमाबाई रानडे म्हटलं की सेवा सदन. तर ही नावं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता नक्कीच आहे. त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये जी सुधारणा घडून आल्या त्यामध्ये
द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली होती अब्दुल लतीफ यांनी. त्यानंतर आता हा एक महत्वाचा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, तर मोहमेडन पण म्हणतात, मोहम्मदन पण म्हणतात. सर सय्यद अहमद खान मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. तर असं जर विचारलं की मोहमेडन लिटररी सोसायटी कोणी स्थापन केली, तर उत्तर अब्दुल लतीफ येणार आहे. आणि मोहमेडन कॉलेज कोणी स्थापन केलं असं विचारलं तर सर सय्यद अहमद खान येणार आहे, की ज्याचंच पुढं अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झालं, की जे फार मोठं विद्यापीठ आहे मुस्लिम समाजासाठीचं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हिंदू समाजातील अजून काही चळवळी आहेत. 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पुढे पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतर केशव बळीराम हेडगेवार यांनी 25 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हे प्रत्येक ओळी म्हणजे एक प्रश्न आहे, लक्षात असू द्या. हिंदू महासभा 1915, बनारस हिंदू विद्यापीठ मदन मोहन मालवीय. त्यानंतर आपण अगोदर एक कोलकाता हिंदू विश्वविद्यालय पाहिलं होतं, की जे राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्याला स्थापन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS, की ज्याची स्थापना 1925 ची आहे आणि ती केलेली आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली. तर हे सगळे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी हिंदू धर्मातील लोकांना, जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. तर पतित पावन मंदिराची निर्मिती रत्नागिरी या ठिकाणी कोणी केली, तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी. तर असे काही प्रश्न या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि ते आपण थोडंसं रिवाइज करा. पुन्हा एकदा पुस्तकातून जा आणि ते तोंडपाठ करून घ्या. ठीक आहे.